असं बोलते का बायकोला? हाय का हे नवऱ्याला बायकोलाच बोल. नवऱ्याला असं बोलते का? हाय मित्रांनो, तर आता आपण एक गेम खेळूया. नवरा बायकोचा गेम खेळूया. मी नवरा तरी बायको. आता बघा झोपाळू बाबा आपला बसलाय. आपण झोपाळूला विचारूया, काय करते ग तू? अरे बरे काय करते? काय करते ग बरे? हा कुठल्या अँगलला पोरी दिसलं का तुला? ए शांबड्या तोंडाचे. पोरीच्या आवाजामध्ये बोला. हो पोरीच्या आवाजात बोल. नाही मी जाते हो खाली. हॉस्पिटल सोडून जाते मी. तू कुंडच काढले काय उग? हे दर पहिले. हा ठीक आहे. हा ठीक आहे. जाऊ का नाही कुठं? खाली. कशाला? मग तू बोलते का नाही पोरीच्या आवाजात? हे काय झालं तुला असं काय वगैरे बोलतो? मी नवरा तुम्ही बायको हाय. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला कळते तर पुरीच्या आवाजात बोलायचं, नाहीतर एवढं वडले कळलं का? होत नाही आपल्याला, जमत नाही आपल्याला. हो आणि तू काय झोपाळू बाबा म्हणजे मला कुठलं नाव ठेवली तू आतापर्यंत? झोपाळू बाबा, बाबा कामल बाबा, चड्डीवाले बाबा, डाळवाले बाबा. बोलती का नाही तू? काय बोलायचं? हे बोल काय परे? म्हणजे साडी घाल, मला धोतर घाल. घालू का सांग फक्त. घालली परत घालते, ब्लाऊज घालते, तुला नेमकं व्हायला का अंगात काय? लिपस्टिक लावते, मंगळसूत्र घालते, टिकली लावते, नाकाला घालते, असं बोलते का बायकोला? हाय का हे नवऱ्याला बायकोलाच बोल. नवऱ्याला असं बोलते का? अय हा असं बोलते नवऱ्याला. मी त्याचं असं वागतो का खरं? काय त्याच्यासोबत असं वागतो का मी? कसं कवा की ना? मी दुनियेचा देवासारखं वागतो तरी ना. हो आता देवी सारखं वागा. हिला कुठनं सुचतंय की असलं डोक्यात काय काय खोळ. बोल की ग. आहो म्हणाल. आहो काय करता म्हण की. ए अंजे मी शावले अंजे. बोल की. बोल ग. अहो आहो ऐका आहो असं म्हणायचं असतं. बोला बोलते का नाही तू? बोलतो तो नाही तोंडाने बोलतो. ती म्हणत ती. आहो मी बोलती असं म्हणायचं. होत नाही आपल्याला. बळे अंजे बोल. अहो मला 1-2,000 रुपये द्या ना. माझ्याकडे पैसे नाहीत ना गो अंजे. दे तूच आहे का मला? काय निर्लज्ज पोरगी. हो तुम्ही बायको मी नवरा असं हाय बघा. पटलं तर पट दे, नाहीतर नंतर मी हॉस्पिटल दाखवले. तर मित्रांनो आपल्या अंजली बाय काय नाही बरं, काहीच नाही झालं. फक्त बेडवर झोपवर आहे, बाकी काय नाही. तर वेगळं काय तर समजतात असं काय नाही झालं. हे हात आहे जे अंजली जास्त वर्क करत नाही. मग ते मॅडमने रोबोट मशीन लावले. आपल्या जे डॉक्टर राजेश्री मॅडम आहेत त्यांनी ते लावलं आहे रोबोट मशीन. काय काय टेक्निक आले बघा, खतरनाक. आणि आपल्या तिथं बघायला जास्त भेटत नाही. मस्त आहे. आणि अंजली बाई आपल्या बघा हे मॅडमने लावलंय खरं. आता हे ऑटोमॅटिक व्हायला, हे ऑटोमॅटिक बंद करत आहे, ऑटोमॅटिक चालू करत आहे आणि हे करत आहे. आणि आपली अंजली बाई ओर दाखवते की ते तोंड नीट कर बे. तर मित्रांनो सर्वांना खूप महत्त्वाची माहिती सांगायची होती की आपलं यूट्यूब चॅनल हे एकच आहे, अंजलीबाई ऑफिशियल. आणि दुसरं जे आहे ते आकाश नारायणकर. हे दोनच आहेत आपले यूट्यूबर. बाकी सगळे फेक आहेत. तुमच्याकडनं पैसे उकळतील किंवा तुमच्याकडे ते काही तुमच्यासोबत फ्रॉड करतील. त्यामुळे त्यांना सगळ्या चॅनलला पहिला अनसबस्क्राईब करून टाका. इंस्टाग्रामवर जे आहे फक्त 1 मिलियनचं हेच आहे अंजलीबाई ऑफिशियल. आणि दुसरं आहे ते आकाश नारायणकरचं ओरिजिनल आहे. बाकी सगळे फेक आहेत. त्यांना सगळ्यांना अनफॉलो करून टाका. कारण काय मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून काहीतरी माझ्या नावाने पैसे वगैरे मागतील, तुम्हाला फसवतील, बाकी काहीच रिझन नाही. तर खूप जण विचारतात की आकाश यूट्यूब चॅनल कसा काढायचा, इंस्टाग्राम चॅनल कसा काढायचा, व्हिडिओ कसा पळवायचा, व्हिडिओ कसा पळतो. तुझे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत ते 1 लाखाच्या वर व्ह्यूज असतात. नेमकं कारण काय? ह्याचं प्रत्येक कारण मी तुम्हाला नक्की सांगतो. आकाश नारायणकर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच्यावर मी नक्की प्रत्येकांना माहिती सांगणार आहे की कसे व्हिडिओ सोडायचा, किती वाजता सोडायचा, व्हिडिओ कुठल्या ॲपमध्ये एडिटिंग केला पाहिजे जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये ते ॲप बसतं की नाही,
हे पण खूप नियम कडक असतात. त्यामुळे प्रत्येकानं सांगेन. आणि एक थंडी खूप वाढत आहे, प्रत्येकाने काळजी घ्या, लहान लेकरांची काळजी घ्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ तुमच्यापासून काहीच लपवणार नाही, जे काय असेल सत्य सांगेन. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला. बाय.